नमस्कार. मी भाग्यश्री भलवतकर, संस्कृत विभाग, मुजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव. रेडिओ मनभावन 90.8 FM आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज वाल्मिकी जयंती आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या रामायणावरील महाकाव्यातील एका वेगळ्या पैलूवर मी प्रकाश टाकणार आहे. वाल्मिकी हा भारतीय साहित्यातला आदिकवी. रामायण महाकाव्याचा रचयिता वाल्याचा झालेला वाल्मिकी हे आपणास परिचितच आहे. वाल्मिकींच्या रामायणाचा प्रभाव केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वावर झाला. वाल्मिकी रामायणाचे अनेक भाषेमध्ये भाषांतर देखील झालीत. थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ, श्रीलंका या देशात रामायण महाकाव्याचा विशेष प्रभाव दिसून येतो. भानुभक्ताचं रामायण हे त्यापैकी एकच आहे. थायलंडच्या हवाई अड्ड्यावर संपूर्ण रामायण चित्रित केले आहे. ते रामायण वाचतच नाही तर रामायणाचे अनेक लोककथा लोकसमूहाच्या माध्यमातून ते अनुभवित असतात. रामायण अनेक कवींना प्रेरणा देणारे काव्य आहे. त्यात तुलसीदासाचं रामायण हे सुप्रसिद्ध आहे. रामायणावर अनेक टीका देखील लिहिल्या गेल्यात. त्यात कतकाची टीका ही सर्वात प्राचीन आहे. आज वाल्मिकी जयंती आहे. त्यानिमित्तानं वाल्मिकींच्या काव्यातील आणखी काही वेगळेपण जाणून घेण्यासाठी वाल्मिकी रामायणातील मानसशास्त्र अर्थात मनोविज्ञान आपण जाणून घेऊया. रामायण हे महाकाव्य भारत व भारतीय उपखंडावर हजारो वर्षांपासून प्रभाव टाकणारं महाकाव्य आहे. या महाकाव्याचा नायक राम आणि नायिका सीता यांचा प्रभाव आजही जनमानसात वास करून आहे. इतकंच नव्हे तर हनुमान, लक्ष्मण, भरत इत्यादी सर्व पात्रे यांना त्या आदर्श रूपानं भारतवर्षाला पूजनीय आहेत. रामायण या महाकाव्याचा अभ्यास दर्शनशास्त्र, युद्धशास्त्र, अर्थशास्त्र, सांस्कृतिक, भाषिक, साहित्यिक, काव्य, गुणात्मकदृष्ट्या अनेक अंगांनी विद्वानांनी केला आहे. परंतु मनोवैज्ञानिक विश्लेषण मात्र क्वचितच झाले आहे. मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं ते मनोविज्ञान ही वॉट्समननी प्रेरित मनोविज्ञानाचा विचार करणारी व्याख्या सर्वमान्य झाली आहे. प्रत्यक्षात सामाजिक व सांस्कृतिक परिवेशातून वर्तनाची चिकित्सा केली जावी हे मनोविज्ञान मानत असतानाही पाश्चात्य मनोविज्ञानाची कसोटी भारतीय उपखंडातील मानवी वर्तनाला लावणं कितपत उचित आहे हा देखील प्रश्न उभा राहतो. पाश्चिमात्य देशात उत्पन्न झालेलं मानसशास्त्र आत्म्याचा अभ्यास या व्याख्येपासून मानवी वर्तनाचा अभ्यास इथवर प्रवास करत आला आहे. मात्र 21व्या शतकामध्ये त्याचा वैद्यकीय प्रारूपावर भर देऊ लागले. जसे एखाद्या असाध्य आजाराने पीडित झालेला रुग्ण बरा कसा होतो व सामान्य आजाराने पीडित रुग्ण मृत्युमुखी कसा पडतो याचं उत्तर देवालाही अपुरं पडू लागतो. याचं कारण पाश्चिमात्य मानसशास्त्रातील मनाचे दायित्व होय. भारतीय तत्त्वज्ञ व विचारवंत मनाचा धागा तोडत नाही. त्यामुळे पाश्चात्य मानसशास्त्राच्या ज्ञानाने न उलगणारी कोडी भारतीय मनोविज्ञानाच्या अभ्यासानं सहजपणे उलगडता येतात. रामायण संदर्भात सॉमरसेट मॉम म्हणतो, द व्हॅल्यू ऑफ आर्ट्स लीज नॉट इन ब्युटी बट इन राईट ॲक्शन. आर्ट अनलेस इट लीड्स टू राईट ॲक्शन इज नो मोर दॅन द ऑप्युम बाय द इंटेलिजेन्सिया. आधुनिक मानसशास्त्राचा उदय होण्यापूर्वी मनोविज्ञान हे भारतीयांसाठी नवीन नव्हतं. मनोविज्ञानातील पाया इथे फार पूर्वीच रचला गेला होता असं म्हणायला खूप वाव आहे. रामायण या महाकाव्यातील पात्रांच्या व्यवहारात, बोलण्यात मनोविज्ञानाचा उपयोग कसा झाला आहे हे अभ्यासण्याचा प्रयास मी यातून केला आहे. रामायणातील अनेक निवडक पात्रांचा, घटकांचा मनोविश्लेषणात्मक विवरण आपण आता बघणार आहोत. रामायणाच्या सुरुवातीलाच मानसशास्त्र आपल्याला दिसून येते. रामायणाच्या प्रारंभीच असलेल्या कथासंदर्भात व्यक्तीची मनोवैज्ञानिक भूमिकेवर प्रकाश टाकणारा आहे. रामायणाच्या कथेसंदर्भात म्हणतात की वाल्मिकी ऋषी तमसा नदीवर स्नानाकरता जात असताना एका व्याधाने रतिसुखात मग्न असलेल्या क्रौंच पक्षाच्या जोडप्यातील नराला बाणाने मारताना त्यांनी पाहिलं. पक्षाला मारतानाचं दृश्य पाहून व क्रौंच पक्षिणीचा आक्रोश ऐकून ऋषींचे प्रेमळ अंतःकरण द्रवित झाले व त्याच्या मनामध्ये क्षोभ निर्माण झाला.
या संतप्त मनस्थितीमुळे त्याच्या मुखातून काव्यरूपाने छंदोबद्ध शापवाणी बाहेर पडली. तो सुप्रसिद्ध श्लोक असा आहे: मा निषाध प्रतिष्ठात्वमगमः शाश्वतीः समाहा यत क्रौंच मिथुनातमेकमवधीः काममोहितम्. प्रस्तुत प्रसंगातून आधुनिक काळामध्ये एक सिद्धांत प्रस्थापित होतो की छंदोबद्ध रचना करण्याची प्रथम स्फूर्ती घेण्यास जर कोणी मूळ कारण घडलं असेल तर चित्तविक्षोभ होय. अंतःकरणातील भावनांचा सहज उद्रेक म्हणजेच ते काव्य आहे. स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ इमोशन्स अशी काव्याची व्याख्या प्रसिद्ध आहे. हॅझलिट हा विद्वान काव्याची व्याख्या करताना म्हणतो की एखाद्या वस्तूचा मनावर अत्यंत साहजिक व स्पष्ट परिणाम होऊन व परिणामाच्या स्पष्टतेमुळे कल्पनाशक्ती व मनोविकार याला सहज चालना मिळून संवेदनतेमुळेच उच्चारात एक प्रकारचं माधुर्य व एक प्रकारची तालबद्धता येऊन झालेला जो परिणाम त्याचा उच्चार ते काव्य होय. वरील क्रौंच पक्षाच्या वधाच्या प्रसंगाचे कंश पक्षाच्या मिथुन करताना वध करणं ही अत्यंत दुःखदायक घटना आहे. मैथुन हा अत्यंत आनंदाचा क्षण असून त्याला समाधीचा अनुभव असे ओशो रजनीश म्हणतात. तर तीव्र शोक हा काव्याचे रूप घेऊन बाहेर पडतो असे मानसशास्त्र देखील सांगतं. त्यामुळे रामायण रचण्याचा हा पहिलाच प्रसंग मानसशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. रामायणामध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या उकल करणारे अनेक प्रसंग आणि घटना आहेत. त्यातील काही निवडक घटनांचा वेध आपण घेणार आहोत. विभीषणाचा रामाद्वारा स्वीकार करण्याचा प्रसंग आता आपण पाहूया. रामायणातील सुंदरकांडामध्ये हनुमान सीतेला शोधण्यासाठी लंकेत जातो. तिथे गेल्यावर तो सीतेची भेट घेतो आणि तिथला संपूर्ण वृत्तांत रामास कथन करतो. पुढे युद्धकांडात श्रीरामानं समुद्र उल्लंघन करून कसं जावं याविषयी चर्चा सुग्रीवाशी केली आहे. युद्धाच्या दृष्टीने इकडे रावणाने देखील आपल्यावर संकट येणार आहे हे लक्षात घेऊन मंत्र्यांशी विचारविनिमय केला. परंतु रावण व इंद्रजिताने रामाशी युद्ध करण्याचं निश्चित केलं. रावणाचा धाकटा भाऊ विभीषणानं मात्र श्रीराम अजिंक्य असल्याचं रावणास सांगितलं. त्यामुळे रावण विभीषणाचा तिरस्कार करू लागला. या सर्व घटनाक्रमांमुळे विभीषण श्रीरामाकडे आकर्षित झाला व श्रीरामाकडे आश्रयास येण्यास विनंती केली. प्रत्यक्ष शत्रूचा भाऊ म्हणून विभीषणाला आपल्या पक्षात घेण्यास सर्वांनाच नकार दिला. त्यावेळी विभीषणाचा स्वीकार करण्यासंदर्भात हनुमान असं म्हणतात: वालिनं च हतं श्रुत्वा सुग्रीवं च अभिषेचितम्. वालीचा वध करून भगवान श्रीरामानं त्याचं राज्य स्वतः न घेता त्याचा भाऊ सुग्रीवाला ते राज्य देऊन त्याचा राज्याभिषेक करून दिला. हा समाचार जाणून विभीषण देखील राज्यप्राप्तीच्या इच्छेनं तिथे आला आहे, तेव्हा त्याचा स्वीकार करावा. एतावत तू पुरस्कृत्य युज्यते तस्य संग्रहः. शरणवत्सल असलेले श्रीराम विभीषणाचा स्वीकार करून त्याला राज्य प्रदान करेल असा विश्वास वाटतो. वालीला वध केल्यानंतर राज्य श्रीरामांनी पुन्हा सुग्रीवाला दिलं. तो सुग्रीव मात्र विभीषणाचा स्वीकार करण्यास विरोध करतो. परंतु याच प्रसंगाचे स्मरण करून हनुमान मात्र त्याचे स्वतःचेच उदाहरण देऊन सुग्रीव व विभीषण या दोघांनाही समजावून सांगतो. हनुमान सुग्रीवाला समजवतो की सुरुवातीला तू जसा रामा आला होतास तसा विभीषण देखील रामाकडे आश्रयास आला आहे. ही तुलना होताच सुग्रीवाचा विरोध गळून पडतो व श्रीरामाने वालीची गादी न बळकावता सुग्रीवाला दिली. त्याचप्रमाणे लंकेची गादी तो स्वतः न घेता विभीषणाला देईल ही बाब विभीषणाच्या लक्षात आणून देऊन तो त्याच्याही मनाची तयारी करतो. त्यामुळे विभीषणाच्या मनात थोडंही कपट असेल तर ते गळून पडावं व त्याचे राज्यलोभामुळे का होईना लंकेचं दुर्लभ स्थाने आपल्याला सांगावीत हा मानसशास्त्रीय दृष्टिकोन हनुमानाने आपल्या बोलण्यातून दाखवून दिला. तो रामास विभीषणाचा स्वीकार करण्यास सल्ला देतो. या प्रसंगातून रामाची व सर्वांची मानसिक तयारी व विभीषणाची मानसिकता लक्षात घेऊन त्याचा स्वीकार केला जातो. वॉट्समन याच्या मते याला अनुसरून व्यक्तीने केलेली प्रतिक्रिया म्हणजे वर्तन होय. वालीच्या वर्तनात बदल झाला असे मानसशास्त्राचा अहंकार भावनेच्या सिद्धांतात लागू पडतो. दुसरा प्रसंग आहे लंका दर्शन. प्रस्तुत प्रसंग सुंदरकांडातला आहे. रावणाद्वारा पळवून नेलेल्या सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र उल्लंघन करून हनुमान श्रीलंकेत प्रवेश करतो. हनुमान सीतेचा शोध घेत घेत रावणाच्या अंतःपुरात प्रवेश करतो. तिथे त्याला अनेक विवस्त्र सुंदर स्त्रिया शय्येवर झोपलेल्या दिसतात. पद्मिनीनां प्रसुप्तानां रूपम आसीद यथेवही एवं सर्वम अशेषेण रावण अंतःपुरतं
कपीही ददर्श. त्या सुंदर झोपलेल्या स्त्रिया पाहून हनुमंताच्या मनात संदेह निर्माण झाला की अशा प्रकारे परस्त्रियांकडे पाहणं योग्य नाही. हे कृत्य माझ्या धर्माचा विनाश करणारे आहे. हनुमानाला मदनबाधित विवस्त्र सुंदर स्त्रियांचं दर्शन घडलं तरी त्याच्या मनात कुठलेही विकार निर्माण होत नाही. उलट परस्त्री दर्शनाचं पाप तर झाले नाही ना, असं तो मनस्वी विचार करतो. कामं दृष्ट्वा मया सर्वा विवस्त्राः रावणः स्त्रियाः न तु मे मनसा किंचित वैकृत्यम उपपद्यते. मनो हि हेतु सर्वेषां इंद्रियाणां प्रवर्तेने शुभा अशुभा स्वः अवस्थासु तश्चत्ते हे सुव्यवस्थितम. मन शुद्ध असेल तर माणसाच्या मनामध्ये पाप निर्माणच होत नाही. हा मानसशास्त्राचा पाया प्रस्तुत प्रसंगातून घातलेला दिसून येतो. मनः एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. आज सर्व जगच शरीराला सर्वस्व समजतात, पण शरीरापेक्षा मन अधिक महत्त्वाचं असते. पाप असो वा पुण्य, त्यामागचं मनच काम करते. मन हेतू स्वरूपातून व्यक्त होते. मन नसेल तर मानव असणारच नाही, मानवी संवेदना असणार नाही. त्यामुळे मनालाच प्राधान्य द्यायला पाहिजे, हा विचार हनुमान प्रस्तुत प्रसंगातून मांडतो. याच विचाराचं प्रतिबिंब सीतेच्या विचारात देखील दिसून येते. लंकागृही राहिल्यामुळे राम सीतेचा स्वीकार करण्यास नकार देतो, तेव्हा ती म्हणते, माझं अपहरण करताना रावणाचा मला स्पर्श झाला तो नाईलाज होता, परंतु मी शरीरानं पराधीन असेल तरी मनाने मात्र सर्वस्वी तुझीच होते. मदधीन नतुम यत् तन्मे हृदयं त्वयि वर्तते पदाधीनेषु गात्रेषु किं करिष्यामि हि अनीश्वरी. याचाच अर्थ तत्कालीन भारतीय लोक शरीरापेक्षा मनाला अधिक किंमत देत असत हे लक्षात येतं. आधुनिक मानसशास्त्रज्ञ मन ही संकल्पना नाकारतात. त्यामुळे मनाची ताकद ही त्यांना कळत नाही व केवळ मानवी वर्तनात ते अडकून पडतात. त्या पार्श्वभूमीवर हनुमान व सीतेचे मनासंदर्भात असलेले हे विचार केवळ मानसशास्त्राच्या महत्त्वाचे दर्शनच घडवितात. डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनी विवेकनिष्ठ पद्धतीचा पुरस्कार केला. व्यक्तिजीवन विकसित करताना सारासार विवेकनिष्ठ वर्तन पद्धती महत्त्वपूर्ण आहे. ही मानसशास्त्रातील पद्धती प्रस्तुत प्रसंगात लागू पडते. पुढचा प्रसंग आहे सीतेच्या शोधाची बातमी. रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर सीतेच्या शोधासाठी 4 दिवसांना प्रयत्न चालू असतात. सीतेच्या शोधासाठी हनुमान लंकेत जातो. बाकी इतर इकडे तिकडे शोधण्यास जातात, पण सतत नकारात्मक उत्तर रामाच्या कानावर पडते. हनुमान सीतेचा शोध लावल्यावर जेव्हा रामाला भेटतो तेव्हा एका क्षणाचाही विलंब न लावता हनुमान म्हणतो, दृष्ट्वा देवी इति. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ही वाक्यरचना अत्यंत समर्पिक आहे. कारण सीतेचा शोध न लागल्यामुळे राम व्यथित व उदास होतो. या व्यथित व उदास अवस्थेमध्ये कोणतेही बोलणे हे नीट न कळण्यासारखी रामाची मनस्थिती झाली आहे. याची पूर्ण जाणीव हनुमंताला असल्यामुळे दृष्ट्वा देवी इति अशी तो वाक्यरचना करतो. तर त्याने देवी दृष्टामया या शब्दांच्या वाक्यरचनेची सुरुवात केली असती तर कदाचित रामाने सीतेची आता देखील शोध लागला नाही असाच समज करून घेऊन नीट वाक्य ऐकले नसते. मात्र दृष्ट्वा या शब्दामुळे रामाची उदासीनता तात्काळ दूर होऊन त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता व उत्सुकता दिसते. उदासीन व नैराश्यग्रस्त व्यक्तीच्या उत्साही व ऐकण्यास प्रवृत्त कसं करावं याचं प्रस्तुत वाक्य मानसशास्त्रीयदृष्ट्या उत्तम वस्तुपाठच आहे. यातून वाल्मिकींचा प्रत्येक पात्राचा मानसशास्त्रीयदृष्ट्या सखोल अभ्यास होतो हे प्रत्ययास येते. डॉक्टर ॲलन बेक यांनी या संदर्भात नकारात्मक विचारातून सकारात्मक विचार प्रणाली कशी विकसित करावी याचं विशेष संशोधन केलं आहे. हा सिद्धांत इथे लागू पडतो. पुढचा प्रसंग आहे लंका दहन प्रसंग. सुंदरकांडामध्ये हनुमान सीतेच्या शोधासाठी लंकेत प्रवेश करतो. अप्रतिम लंका पाहून तो आश्चर्यचकित होतो. प्रस्तुत कांडात लंकेचे अत्यंत मनोहर व सुंदर वर्णन आले असल्यामुळे या कांडाचं नाव सुंदरकांड असं
यथार्थ वाटतंय. हनुमान लंकेत उच्छाद घालतो आहे हे पाहून राक्षसांनी हनुमानाच्या शेपटीला आग लावून नगरात फिरवले. तेव्हा हनुमान तिथल्या प्रासादातून संचार करू लागला. त्यामुळे सुंदर असलेली लंकापुरी म्हणता म्हणता जळू लागली. दग्धाम पुरी ताम सहसा समीक्ष. हे सर्व प्रकार पाहून लंकेतील लोक भयभीत झाले आणि देव, गांधर्व, सिद्ध, महर्षी हे देखील विस्मित झाले. हनुमानाने एकट्याने येऊन संपूर्ण लंका जाळून भस्मसात केली. यात जसा त्याचा पराक्रम दिसतो तसाच त्याचा मानसशास्त्रीय अभ्यासही दिसतो. एक माकडासारखा दिसणारा वीर राक्षसांनी बलवान असलेल्या लंकेत एकटा येतो व साऱ्यांना पुरून उरतो. मग प्रत्यक्ष त्याचा स्वामी राम येईल तेव्हा आपली काय बरं दशा होईल याची मानसिक धास्ती रावणात, त्याच्या सैन्यात, सेनापतींमध्ये निर्माण करण्याचं मानसिक कार्य लंकादहन प्रसंगातून करून दिलं आहे आणि रामाचा लंकेवरील विजयाचा पायाच या प्रसंगातून घालून दिला. हनुमानाचे लंकादहनाचं कार्य पाहून न वानरोहो अयम स्वयमेव कालः असा मानसिक धक्का रावणाला बसतो. राम व रावणाच्या युद्धातील पार्श्वभूमीवर रावणाने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करणं हाच लंकादहनाचा हेतू असावा हे स्पष्ट होतं. मानसशास्त्रातील हा मानसिक आजारातील दुर्भीती नावाची विकृती आहे. हा मानसिक विकारात मोडतो. यालाच सायकोलॉजिकल डिसऑर्डर असं म्हणतात. पुढचा प्रसंग आहे राम लक्ष्मण संवाद. अरण्यकांडामध्ये सीता आणि लक्ष्मण कुटीमध्ये बसलेले असतात. श्रीराम बाहेरून येतात. लक्ष्मणाला सीतेच्या जवळ बसूनही स्थिर चित्त पाहून त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सीतेसारखी सुंदर स्त्री बाजूला बसलेली असताना त्याच्या मनात कामाची बाधा कशी काय बरं निर्माण झाली नाही. हे राम लक्ष्मणाला विचारतो की पुष्पम दृष्टम फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणाम यौवनम त्रीणी रत्नानि दृष्टव्य कसे नो चलते मनः. याचा अर्थ असा की फळं, फुलं, स्त्रियांचं तारुण्य हे 3 रत्न पाहून तुझे मन कसं बरं चंचल होत नाही. कारण मन हे चंचल असून ते सतत विचलित होत असते. रामाने विचारलेल्या या प्रश्नावर लक्ष्मण उत्तर देतो की मनोधावती सर्वत्र मदोन्मत्तः गजेंद्रवत ज्ञानांकुशः इमां बुद्धिः तस्य नो चलते मनः. मानवी मन हे मदोन्मत्त हत्तीप्रमाणे सर्वत्र धावत असते, परंतु ज्ञानाने परिपूर्ण असलेली बुद्धी मनाला कधीच विचलित होऊ देत नाही. लक्ष्मणाने दिलेल्या या उत्तरातून असं लक्षात येतं की मनावर त्यातील उत्कट अशा कामवासनांवर सुद्धा नियंत्रण मिळवता येते. भगवद्गीतेमध्ये देखील असाच उल्लेख आढळतो. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाती ही बलवत दृष्म तस्याम अहम निग्रह मन्ये वायोमेवह स दुष्करम. आधुनिक काळातील विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती उदासीनता व चिंता या प्रकाराच्या विचारांवर कसे प्रतिबंध घालावे, तो घालताना विवेकबुद्धीचा कसा वापर करावा याचं प्रतिपादन करतो. मात्र वरील उदाहरणात लक्ष्मण विवेकपूर्वक बुद्धीचा कामवासना नियंत्रणासाठी सुयोग्य वापर करण्यास सांगतो. यावरून आपल्याला वाटायला लागतं की आधुनिक जीवनात वापरली जाणारी विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती हजारो वर्षांपूर्वी भारतीयांना देखील माहिती होती आणि ते वापरत देखील असत. प्रस्तुत या रामायणातील काही प्रसंग आणि घटनांवर दृष्टिक्षेप टाकला तर असं लक्षात येतं की मानवी मन ओळखून त्याला कशा पद्धतीने हाताळावं याची उत्तम उदाहरणे रामायणात देखील घालून दिलेली आहेत. मानसशास्त्राचा हा उपयोग बुद्धिनिष्ठ मानसोपचार पद्धतीचा उत्कृष्ट वस्तुपाठ आहे व रामायण रचणारा वाल्मिकी श्रेष्ठ भारतीय मानसशास्त्रज्ञ आहे. रामायणातील राज्यव्यवस्था आदर्श मानली जाते. माननीय महात्मा गांधींनी सुद्धा रामराज्याचा ध्यास घेतला होता. न राजा न राजचिन्ह न दंड्यो न दाभिकाः स्वधर्मेण प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्परम असे वर्णन आपल्याला सापडते. जर प्रजा स्वतःच धर्म, अर्थ, कर्तव्य ओळखून परस्परांचं रक्षण करीत असेल तर याचा अर्थ त्याची मनोभूमिका किती उच्च पातळीला पोहोचली असेल. अधिकार व मागण्या ही भिन्न पातळीवर मनोभूमिका जाऊन त्याचं कर्तव्य आहे ते मी पार करतो की नाही या उंचीपर्यंत जर एखाद्या समाजाची मनोभूमिका पोहोचत असेल तर त्यातून हे सिद्ध होते की त्या काळच्या शिक्षण तज्ज्ञांनी, समाज धोरणांनी मानसशास्त्राचा उत्तम उपयोग केला असेल. या दृष्टिकोनातून ही मी सगळी मांडणी यात केली आहे.
डॉक्टर एडवर्ड्स, डॉक्टर वॉल्टर क्लेमंट, डॉक्टर चार्ल्स कपूर, डॉक्टर ॲलेक्सिस कॅरेल यांच्या मते मनावर उपचार केल्याशिवाय स्वास्थ्य लाभत नाही. रामायणात देखील समत्वम योग विद्यते, मनाचा समतोल म्हणजे योग असं म्हटलं आहे. वाल्मिकी रामायणाने मानसशास्त्राच्या 4 अवस्था, सुषुप्ती व स्वप्न ह्या पाश्चात्यांच्या भाषेत जाणीवेच्या म्हणजे सबकॉन्शियस अवस्था आहेत. जागृती ही जाणीवेची म्हणजे कॉन्शियस अवस्था आहे. रामायणात वाल्मिकींनी श्रेष्ठ भारतीय मानसशास्त्रज्ञाने तुर्या अवस्थेला जाऊन प्रत्येक पात्राच्या आंतरिक समुद्राचा तळ गाठला आहे. त्यामुळे पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांपेक्षा भारतीय आदिकवी वाल्मिकी मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत वरचढ ठरतो. या भाषणासाठी मला शास्त्रीय दृष्टिकोनातनं मार्गदर्शन डॉक्टर नीरज देव यांचं लाभलं आहे.